कधी कधी एका माणसाचा आवाज संपूर्ण व्यवस्था हादरवतो आणि जेव्हा तो आवाज जनतेसाठी समाजासाठी उठतो तेव्हा त्या आवाजाला थांबवण्यासाठी सत्ता आणि सिस्टम दोघंही एकत्र येतात। नमस्कार, मी सैफ तांबोळी आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल। आज आपण ज्या प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ते फक्त एका आंदोलनाचं नाही तर मराठा समाजाच्या हक्काचं लढ्याचं युद्ध आहे। ही कथा आहे मनोज जरांगे पाटील यांची, ज्यांनी मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र पेटवला आणि आता त्यांच्याच नावावर आली आहे मुंबई पोलिसांची नोटीस। पण प्रश्न असा, हे आंदोलन गुन्हा आहे का की सत्ताधाऱ्यांना भीती वाटणारा आवाज दाबण्याचा प्रयत्न? सन 2023 मराठा समाजामध्ये पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणी मुद्दा पेट घेतो। सरकार बदललं, नेते बदलले, पण समाजाच्या आशा बदलल्या नाही। बस उभा राहतो एक माणूस, साधा ग्रामीण पार्श्वभूमीचा मनोज जरांगे पाटील। त्यांच्या हातात न राजकीय झेंडा ना पैसा, पण त्यांच्या बोलण्यात होती आग आणि डोळ्यात एकच जिद्द, मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे। कायमसाठी आठवेल असा संवाद त्यांनी दिला होता, मी उपोषणावर बसणार आहे, पण हे उपोषण माझं वैयक्तिक नाही, हे संपूर्ण मराठा समाजाचं आहे। लोक जमा होऊ लागले, गावागावातून माणसं यायला लागली आणि काही दिवसातच या एका माणसाभोवती एक चळवळ उभी राहिली। सरकार हादरलं, पण जरांगे पाटील थांबले नाही। जालना जिल्ह्यातील अंतर वाळसार या छोट्या गावात सुरू झालेलं उपोषण पाहता पाहता राज्यभर फैलावत गेलं। लोकांनी झोपणं विसरलं, खाणं विसरलं, पण या चळवळीच्या लाईव्ह अपडेट्स मात्र थांबल्या नाहीत। दरम्यान सरकारचे मंत्री आले, भेटले, आश्वासन दिली, पण जरांगे म्हणाले आम्हाला कागदावर नाही, कृती पाहिजे। त्याच वेळी घडलं ते जालन्याचं आंदोलनावर झालेलं पोलिसाचं लाठीमार प्रकरण। शेकडो आंदोलक जखमी झाले, त्यांच्या रक्तानं रस्ते लाल झाले आणि महाराष्ट्रभर संताप पसरला। लोक म्हणाले जरांगेवर लाठी नाही, मराठ्यांच्या स्वाभिमानावर मार झाला आहे। तेव्हापासून हा प्रश्न फक्त आरक्षणाचा राहिला नाही, हा प्रश्न बनला आदराचा, अभिमानाचा आणि अस्तित्वाचा। दिवसागणिक ताण वाढत गेला। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार सर्वांनी बैठका मागून बैठका घेतल्या, पण जरांगे ठाम, जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। सरकारनं समित्या स्थापन केल्या, शोध निबंध मागवले, तात्पुरती सवलत दिली, पण जरांगे यांचं आंदोलन वाढत गेलं। त्यांनी गावोगाव मोर्चे काढले, पण कुठेही हिंसा नाही, फक्त आवाज, फक्त आग्रह। 2025 मध्ये आंदोलनाचा टप्पा पोहोचतो मुंबईच्या आझाद मैदानात। राजधानीत जाऊनच उत्तर मिळेल असं म्हणत जरांगे पाटील शेकडो समर्थकांसह मुंबईत पोहोचले। आझाद मैदानावर तंबू, बॅनर, घोषणेबाजी आणि सुरू झालं अनिश्चित उपोषण। लोक म्हणाले हा महाराष्ट्राचा गांधी आहे, तर विरोधक म्हणाले हे राजकीय नाटक आहे। दिवसागणिक गर्दी वाढत गेली। माध्यम, विरोधक, समर्थक सर्वांचे डोळे आझाद मैदानावर खेळले होते। आंदोलनाच्या तिसऱ्या आठवड्यात मुंबई पोलिसांना तक्रारी मिळू लागल्या। वाहतूक विस्कळीत झाली आहे, अटीचं उल्लंघन झालं आहे आणि मग आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला गुन्हा क्रमांक मार्च महिन्यातील नोंद। या प्रकरणात तपास सुरू झाला। पोलीस म्हणाले अटींचं उल्लंघन झालं आहे, आम्हाला चौकशी हवी। आणि मग 7 नोव्हेंबरला मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी दिली नोटीस। नोटीसचा मजकूर होता, तुम्ही 10 तारखेला चौकशीसाठी हजर राहा। हा क्षण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वळण ठरला। नोटिसानंतर जरांगे पाटील यांनी दिलं उत्तर, आम्ही गुन्हेगार नाही, आम्ही न्याय मागतोय। त्यांनी पोलिसांना दोष दिला नाही, पण त्यांनी सिस्टीमलाच प्रश्न विचारला, आंदोलन करणं गुन्हा आहे का? त्याच दिवशी त्यांनी दुसरा धक्कादायक निर्णय घेतला, नार्को टेस्टसाठी अर्ज। होय, जरांगे म्हणाले जर मला कोणी विकत घेतलं असेल, जर मी कोणाचा प्यादा असेल तर माझ्यावर नार्को टेस्ट करा, मी तयार आहे। त्यांचे सहकारी पांडुरंग तारक यांनी तो अर्ज जालन्याला पोहोचवला। त्यात मुख्यमंत्र्यांपासून दोन्ही उपमुख्यमंत्री, गृह विभाग, न्याय विभाग अशा सगळ्यांचा उल्लेख होता। हा अर्ज म्हणजे आंदोलनाला नवीन दिशा देणारा टप्पा ठरला। दरम्यान राजकीय वाद वाढू लागला। धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटलांवर आरोप केला, हे माणूस समाजात फूट पाडतोय, मराठा आणि ओबीसी यांच्यावर वैर निर्माण करतोय। पण जरांगे यांनी थेट प्रतिआरोप केला, धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला आहे। त्यांनी काही ऑडिओ क्लिप्स दाखवल्या ज्यात कथित आवाज ऐकवले गेले। त्यात काही जण हत्या करण्याबाबत बोलत असल्याचा दावा करण्यात आला। हा विषय थेट हत्याकट प्रकरणापर्यंत पोहोचला। राज्यभर चर्चा पेटली, कोण बरोबर, कोण चुकतंय। एकीकडे समाजात सहानुभूती होती जरांगे पाटलांसाठी, तर दुसरीकडे काहींना वाटत होतं आता आंदोलन राजकारणाचं साधन बनले। दरम्यान पोलीस नोटिसानंतर मुंबईत सुरक्षा वाढवण्यात आली। आझाद मैदानाभोवती बंदोबस्त। पोलीस विभाग म्हणाला शांतता राखा, कायद्याचा आदर करा। पण लोकांचे डोळे फक्त एका दिशेने। 10 नोव्हेंबरला काय होणार, तारीख जवळ आली। आझाद मैदानात वातावरण तणावपूर्ण। जरांगे पाटील हजर राहणार का, की ते पुन्हा एक घोषणा देतील? सरकारकडून कोणी मध्यस्थी करणार का, की हा संघर्ष आता थेट कोर्टात जाणार? या सर्व प्रश्नांवर उत्तर अजूनही धुसर आहेत, पण एक गोष्ट नक्की, हा संघर्ष आता थांबणार नाही। प्रत्येक आंदोलनाची एक सीमा असते, पण काही चळवळी अशा असतात ज्या संपत नाहीत, त्या फक्त रूप बदलतात। मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असंच आहे। आज ते नोटीसच्या टप्प्यावर आहेत,
उद्या कदाचित कोर्टात असेल, पण लोकांच्या मनातून ते कधीही जाणार नाही, कारण हा प्रश्न फक्त आरक्षणाचा नाही, हा प्रश्न स्वाभिमानाचा आहे. पोलिसांची नोटीस आली, सरकार हादरलं, पण जरांगे पाटील शांत बसले नाही. ते म्हणाले, सत्यासाठी लढणारा माणूस सत्तेसमोर कधीही झुकत नाही. आणि हेच वाक्य महाराष्ट्राच्या भूमीत पुन्हा एकदा घुमतंय. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. ही होती एका आंदोलनाची कहाणी, एका आवाजाची गाथा आणि एका नोटीस मागच्या सत्तेचा सस्पेन्स. पण ही कथा इथे संपत नाही. पुढचा अध्याय अजून बाकी आहे, कारण जेव्हा जनता न्यायासाठी उभी राहते तेव्हा कायदा, सत्ता आणि व्यवस्था सगळं बदलायला लागतं. लवकरच भेटूया प्रकरणाच्या पुढच्या अध्यायात. मनोज जरांगे पाटील विरुद्ध सिस्टम. तोपर्यंत सावधान, कारण हा सत्याचा खेळ अजून संपलेला नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.